मालवणमधील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्या प्रकरणी आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला शोधण्यासाठी पोलिसांची आता 7 पथकं तयार झाली आहेत। शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर जयदीप आपटे कुटुंबियांसह गायब होता आणि आरोपी जयदीप आपटेला शोधण्यासाठी पोलिसांची पथकं सुद्धा आता लवकरच रवाना होणार आहेत। तर सिंधुदुर्गमधल्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आरोपी शिल्पकार जयदीप आपटेला शोधण्यासाठी पोलिसांचा आता 7 पथकं तयार झाली आहेत आणि शिवरायांचा पुतळा कोसळला त्यानंतर जयदीप आपटे हा कुटुंबियांसह गायब होता आणि आरोपी जयदीप आपटेला शोधण्यासाठी पोलिसांचं पथक लवकरच रवाना होणार आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, जसजसे दिवस पुढे जातात कारवाईला वेग आलेला आहे। पोलीस सुद्धा आता 7 पथकं त्यांची तयार झालेली आहेत। कधीपासून आता ही पुढची कारवाई होणार आहे? नक्कीच आपण पाहिलं तर मालवणमधील हा संपूर्णपणे प्रकार घडला आणि त्यानंतरच या संपूर्णपणे जो पुतळा ज्यांनी बनवलेला आहे त्यांच्या कंपनीवरती देखील आक्षेप आहे तो घेण्यात आलेला होता। हा जो पुतळा बनवलेला आहे तो जयदीप आपटे यांनी बनवलेला आहे आणि याच जयदीप आपटेंना जाब विचारण्यासाठी तसेच ज्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना समन्स देखील बजावलेला होता, परंतु जयदीप आपटेंच्या घरी गेले असता जयदीप आपटे हे नाहीयेत आणि जवळपास ही संपूर्णपणे घटना घडली तेव्हापासून जयदीप आपटे हे गायब आहेत। त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी जवळपास 7 टीम या आता पोलिसांच्या तयार करण्यात आलेल्या आहेत। जयदीप आपटे आणि त्यांचे कुटुंबीय हे संपूर्णपणे या मुंबईच्या बाहेर असल्याची देखील माहिती मिळते। त्यासाठी ह्या 7 टीम आहेत त्या मुंबई आणि मुंबईच्या बाहेर आणि अन्य राज्यांमध्ये आता जयदीप आपटेंचा शोध आहे तो घेणार आहेत, कारण या संपूर्ण प्रकरणात SIT स्थापन करून चौकशी करण्याची मागणी आहे ती करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने चौकशी करत असताना जयदीप आपटे मात्र प्रमुख आहेत आणि जयदीप आपटेंकडूनच माहिती मिळू शकते। यासाठी ही जी 7 टीम आहेत त्या आता तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्या टीमच्या अनुषंगाने हा जो आता तपास आहे तो करण्यात येणार आहे। बरोबर आहे आणि त्यामुळे तपासाला सुद्धा आता वेग आलेला दिसतोय। काय होतं अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।